जुने शिवसैनिक होते, त्यातले काही लोक बोलले मुलगा चांगला काम करतो, हे स्लोगन दिलं. कलिना विधानसभेच्या विकासाचा रथ दशरथ. नंतर आमचा सर्वात मोठा विषय आहे मिठी नदी लगत पाणी भरतं, त्या झोपड्यांचा शिफ्टिंगचा विषय. प्रभागात सध्याच महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, त्यानंतर साफसफाईचा आहे. माझ्या डोक्यात एकच विजन आहे, प्रभाग कचरा मुक्त करा. ठीक आहे, काही लोकांचे मुद्दे आहेत की विकास झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, पण लोकांना आजारी पाडून आपल्याला हा विकास नको आहे. आमच्या इथे स्लम एरिया 70%. अशा अनेक ठिकाणी डेव्हलपमेंटची खरोखर खूप गरज आहे. त्या युवकांना रोजगार मेळाव्याच्या मार्फत रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल. रोजगाराबरोबर मुलं खेळापासून वंचित होत चालतात. तर क्रिकेटचे सामने झाले, कबड्डीचे सामने झाले, चित्रकला स्पर्धा झाल्या, चेसच्या स्पर्धा झाल्या, अशा अनेक वेगवेगळे उपक्रम घेऊन मी थोडंसं तुमच्याबद्दल ज्यावेळेस रिसर्च करत होतो त्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ खूप व्हायरल देखील झाला होता. खूप लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स आणि लाईक्स केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक महिला होती, एक मावशी होत्या, आणि त्या मावशी त्या व्हिडिओमध्ये एवढ्या भावूक झाल्या, त्या अक्षरशः त्या मावशी रडायला लागल्या होत्या. आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, कोण नाही, मी एकटीच आहे. 1,500वर माझं घर चालते. तर मला तो एक इन्सिडेंट समजून घ्यायचा होता की तो नेमका इन्सिडेंट काय होता, काय कशा प्रकारे तुम्ही ती मदत केली त्या मावशीला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. बोल मराठीच्या कामाचा नगरसेवक या सिरीजमध्ये मी आज आहे मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 मध्ये. आज मी ज्या व्यक्तीसोबत चर्चा करणार आहे, ज्या व्यक्तीसोबत संवाद करणार आहे, यांना या प्रभागामध्ये विकासाचा रथ दशरथ या नावानं इथले लोक ओळखतात. तर त्यांनी आत्तापर्यंत काय काय कामं केलेली आहेत, त्यांना हे नाव का पडलं, त्यांच्या प्रभागातली आत्ताची प्रश्न काय आहेत, आणि पुढे येणाऱ्या 5 वर्षांसाठी त्यांचं विजन काय आहे, या सगळ्या विषयावरती आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचं आहे की आपल्या प्रभागामध्ये लोक तुम्हाला विकासाचा दशरथ म्हणून ओळखतात, तर याच्या मागची काय स्टोरी आहे? स्टोरी अशी आहे की मी शिवसेनेत 2010 पासून काम करतोय. बरं. विभाग प्रमुखांबरोबर काम करत होतो. त्यानंतर 2015ला विभाग प्रमुख चेंज झाले. विभाग प्रमुखांना अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी भेटली. त्या माध्यमातून आम्ही अहमदनगर जिल्ह्यात महापौर निवडून आणला. शिवसेनेत जेव्हा उठाव झाला, त्या उठावाच्या माध्यमातून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं काम पहिल्यापासून बघत होतो. तर त्या अनुषंगाने कोरोनाचा काळ असेल, आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना जी मदत मागितली, शिंदे साहेबांनी कशाची पर्वा न करता त्यांनी आम्हाला ती पुरवलेली आहे, वेळोवेळी पुरवलेली आहे. जेव्हा तुम्हाला एक किस्सा सांगतो, अहिल्यानगर, आता जे अहमदनगर होतं तिथे अहिल्यानगर झालं, त्या ठिकाणी महापौर इलेक्शन होतं. आम्ही जेव्हा फेस करत होतो त्यावेळी आम्ही एकदा एकनाथ शिंदे साहेबांना बोललो. शिंदे साहेबांनी आम्हाला सर्व मदत केली, इव्हन रिसॉर्ट पासून सर्व मदत केली, आणि तो महापौर आम्ही निवडून आणला. त्यामुळे तेव्हापासून आम्ही शिंदे साहेबांच्या जास्त संपर्कात आलो. शिंदे साहेबांचं काम खूप चांगलं होतं. आणि जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा आमच्या इथले आमदार कुर्ला विधानसभेचे मंगेश कुडाळकर साहेब, त्यांनी पण जेव्हा उठाव केला साहेबांबरोबर, तेव्हा आम्ही सर्व त्यांच्याबरोबर गेलो. आणि त्यानंतर मला शिवसेना पक्षात प्रथमच कलिना विधानसभा संघटक म्हणून माझी नियुक्ती झाली. 2 महिन्यातच मला परत विधानसभा प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण विधानसभेत एकनाथ शिंदे साहेबांचे कामं, एकनाथ शिंदे साहेबांची योजना घराघरात पोहोचवल्या, शिवसेना पोहोचवली, खरी परिस्थिती काय ती सांगितली, बाळासाहेबांचे विचार, एक आनंद दिघे साहेबांचे विचार, हे आम्ही घराघरात पोहोचवले. घराघरात ज्या समस्या होत्या, स्थानिक लेवलला ज्या समस्या होत्या, त्या शाखेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रभागात आम्ही शाखा प्रमुख नेमले, उपशाखा प्रमुख नेमले, गटप्रमुख नेमले. एक शिवसेनेची जी फळी होती पूर्वीची, ती आम्ही तयार केली. त्या अनुषंगाने आम्ही जे शक्य झालं, जे करता आलं प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ते केलं. आणि लोकांना
आम्ही हवाहवसं वाटलो. जेव्हा नागरिक सुविधाच्या माध्यमातून मी जेव्हा कामं चालू केली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा काही जुने शिवसैनिक होते. हम्म. त्यातले काही लोक बोलले, मुलगा चांगला काम करतोय. मग त्यामधल्या एकाने हे स्लोगन दिलं, कलिना विधानसभेच्या विकासाचा रथ हम्म. दशरथ. बर. मग त्याच्या माध्यमातून आम्ही कामं करत गेलो. हम्म. मग ते ॲम्ब्युलन्स असो, रक्तदान शिबिर असो, आंदोलनं असो, हम्म. असे आम्ही कित्येक कार्यक्रम केले. त्यानंतर महिलांचा सन्मान असो, हम्म. नारी शक्ती सन्मान असो, विविध डॉक्टर, नर्स, त्यानंतर आशा वर्कर आहेत, अशा आरोग्य सेविका आहेत, अशा सर्वांचा विधानसभेतल्या आम्ही एक सन्मानपूर्वक त्यांचा कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी आम्ही साडी वाटप प्रोग्राम ठेवला. ज्या खरोखर गरजू महिला आहेत त्यांना आम्ही साड्या वाटप केल्या. आत्ता लाडकी बहीण योजना असेल, महिला सक्षमीकरण असेल, त्यांना शिलाई मशीन, घरघंटी, अशा अनेक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत केली. हम्म. आणि मदत करता करता त्यांच्याशी आमचे कनेक्ट जमले आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक घरात एकदम एक फॅमिली मेंबर म्हणून एक कनेक्ट झालो. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. बर. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही आत्ता बोलताना म्हटलात की तुम्ही कलिना विधानसभेमध्ये इच्छुक होतात आणि तुम्ही मला वाटतं की आमदारकीसाठी इच्छुक होतात, पण त्यावेळेस तुम्हाला तिकीट मिळालं नाही. तर तो काय किस्सा होता? तुम्हाला तिकीट त्यावेळेस नाही मिळालं? महायुती म्हणून चर्चा चालू होत्या. त्या अनुषंगाने आमच्या पूर्ण कलिना विधानसभेने एक माझंच नाव दिलं होतं. बर. त्या अनुषंगाने लोकांमध्ये पण एक वातावरण होतं की पहिल्यांदाच कलिना विधानसभेचा आमदार म्हणून एवढ्या कमी वयात विकासाचा रथ जाईल म्हणून. बर. पण महायुतीने काय माहित काय असं झालं, किती सीट RPI ला दिली बर. आणि सर्व सूत्र चेंज झाले. सो ती सीटच RPI ला गेल्यामुळे तुम्हाला हा. तिथे जर नाही तिकीट ती मिळालं. सीट शिवसेनेने घेतली असती तर आज 100% मी आमदार असतो. बर. मग आता तुम्ही शिवसेनेमध्ये नाही आहात, आता तुम्ही अपक्ष लढतायत. आता देखील तुम्हाला शिवसेनेकडून तिकीट नाही मिळालं. सो मग आता अपक्ष परत शिवसेनेकडून तिकीट का नाही मिळालं? बघा, विषय असा आहे की जे आता स्टँडिंग नगरसेवक होते मनसेचे होते, संजय तुर्डे म्हणून, बर. ते आता काही महिन्यापूर्वीच पक्षप्रवेश झाला. ते शिवसेनेत आल्यामुळे, ते स्टँडिंग असल्यामुळे त्यांना, ज्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांनी कदाचित त्यांना कमेंटमेंट केली असेल, त्या अनुषंगाने त्यांना उमेदवारी दिली असेल. बर. पण कसं आहे, नगरसेवकाचं काम करण्याची पद्धत असते. मला नाही वाटत की त्यांनी या 4 वर्षात काही 5 वर्षात कामं केली. बर. ते 5 वर्षही जाऊन परत इलेक्शन पुढे गेलं, तेव्हा तर ते कधी दिसलेच नाही. तुम्ही पाहिजे चौकशी करू शकता. तर तुम्ही मगाशी बोललातच आम्ही सर्वे करतो, तुम्ही बघालच, तुम्हाला माहिती पडेल वस्तुस्थिती. आम्ही लोकांची कनेक्ट आहे. लोक समस्या घेऊन आपलं म्हणून आमच्याकडे येतात आणि आम्ही त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. चौकी असू द्या, महानगरपालिका असू द्या, माडा असू द्या, SRA काही स्कीममध्ये कुणाची घरं अपात्र झाली असू द्या, ती पात्र कशी करायची ते पण आम्ही त्यांना एक मार्गदर्शन करतो. त्यानंतर आमचा सर्वात मोठा विषय आहे मिठी नदी लगत पाणी भरतं, त्या झोपड्यांचा शिफ्टिंगचा विषय. त्या आम्ही फॉलोअप घेऊन शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आमचे स्थानिक आमदार आहेत दिलीप मामा लांडे, त्यांच्या माध्यमातून ते पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय. बर. तुम्हाला असं नाही वाटत की जर तुम्हाला शिवसेनेचं तिकीट मिळालं असतं तर विजय अजून सोपा झाला असता? अपक्ष लढून बघा, शिवसेनेचं उमेदवारी भेटली असती तर मी 100% मुंबईत पहिला निवडून आलोच असतो. पण ठीक आहे, त्यांचा काही क्रायटेरिया ठरला असेल, बरोबर की नाही. मला 4 पक्षाच्या ऑफर होत्या. बर. कोणत्या पक्षाच्या होत्या? आता 4 पक्षाच्या ऑफर होत्या. आता काय बोलण्यात अर्थ नाही, तर वेळ निघून गेलेली, बरोबर की नाही.
आम्हाला शिंदे साहेबांचं काम आवडतं. हम्म. शिवसेना या 4 अक्षरासाठी आम्ही, म्हणजे माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आज मी असेन, आम्ही सर्व शिवसेनेत पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम करतोय. हम्म. आणि कारण शिवसेनेचं स्लोगनच आहे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. बरं, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. तुम्ही म्हटलात की तुम्ही कामं केलेली आहेत. मला सांगा की तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केली तुमच्या प्रभागामध्ये, गोरगरिबांसाठी, सामान्य जनतेसाठी तुमची काय काय कामं आहेत? सर्वसामान्य जनतेसाठी वॉटर गटर मीटर, हम्म. स्वच्छता मोहीम, बर. कचऱ्याचे विषय असतील, डेव्हलपमेंटचे विषय असतील, त्यानंतर स्मशानभूमीचा आता एक सर्वात मोठा विषय होता. काय विषय होता स्मशानभूमीचा? दरवेळी मिठी नदीचं पाणी भरलं की तिथे पाणी यायचं, बरोबर बर. आहे. ते खाली खड्ड्यात असल्यामुळे गेली 50 वर्षे तो विषय कुणी सोडवला नाही. हम्म. तो ह्यावेळी आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून तो विषय आता मार्गी लावतोय. बर. शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आयुक्तांच्या माध्यमातून. हम्म. दरवेळी ते जो हे होता क्रायटेरिया, तो हेल्थकडे होता. हम्म. तर आम्ही एक मीटिंग लावली. त्या अनुषंगाने साहेबांना आम्ही कन्व्हिन्स केलं, आयुक्त साहेबांना कन्व्हिन्स केलं. त्यांना सांगितलं, साहेब, हेल्थमध्ये कोणी आर्किटेक्ट नाही आहे, हम्म. हेल्थमध्ये कोणी इंजिनियर नाही आहे, बरोबर आहे. तर तुम्ही तो सर्व चार्ज स्थानिक वॉर्ड लेवलला द्यावा. बर. हां, त्या अनुषंगाने तिथे आर्किटेक्ट आहेत, त्या अनुषंगाने तिथे इंजिनियर आहेत, बरोबर आहे, की तिथे काम होतील. हम्म. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते, आता प्रशासनाचं काम बोललं तर पॉलिसी बनवावी लागते. हो. त्यांनी पॉलिसी बनवली. हेल्थकडनं विषय त्यांनी वॉर्डला दिला, वॉर्डकडनं ती फाईल पुटअप झाली. हम्म. मग ती पुटअप होता होता आज त्याचं निकाली लागलेली आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या पाठपुराव्यामुळे. हम्म. आज तिथे 30 कोटीचा निधी दिला जातोय. 4 फूट हाईट होते, चिमणी होणार आहे तिथे. हम्म. आणि नाही बोललं तरी 3.5 एकरमध्ये ती स्मशानभूमी आहे. बर. त्या स्मशानभूमीच्या माध्यमातून आज 10-12 मुंबईच्या स्मशानभूम्या होणार आहेत. हम्म. आता आचारसंहिता होती म्हणून, नाहीतर आतापर्यंत टेंडर निघून वर्क ऑर्डर भेटलंही असते आणि कामही चालू झालं असतं. बर. So तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या पाठपुराव्यामुळे आज स्मशानभूमी. हा, कारण त्या मी भागामध्ये लोकप्रतिनिधी होती. नाहीये ना. हो. मी जर लोकप्रतिनिधी असतो तर आज तिथे माझं नाव लागलं असतं. बरोबर. त्यासाठीच लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे. हम्म. आपण पक्षाचा पदाधिकारी म्हणून आपली एक सीमा असते, बरोबर. बरोबर आहे. पण जेव्हा दशरथ सकपाळ लोकप्रतिनिधी होईल, नगरसेवक होईल, तो विषय मला हाऊसमध्ये नेऊन मांडता येईल, हो. बरोबर आहे, आणि वरिष्ठांपर्यंत कळवता येईल. हम्म. आणि ज्या ज्या समस्या आहेत, जटिल समस्या, त्या समस्यांचं समाधान लोकप्रतिनिधी म्हणून मी करेन, हम्म. याची मी सर्वांना खात्री देतो तुमच्या माध्यमातून. बरं. कोविडच्या काळामध्ये आपण काय काय कामं केलीत? कोविडच्या काळात आपण खूप कामं केली. आता जसं कोविडमध्ये कोणी हे व्हायचं, म्हणजे मरण पावायचं, तर तिथे कोण जात नव्हतं, त्यांना कोण शिवत नव्हतं. आम्ही त्या बॉड्या घेऊन स्मशानात गेलेलो. हम्म. कोविडच्या काळात रेमडेसिवीर हा. नावाचं एक हे होतं, लस. ती लोकांना पाहिजे होती. लोक खूप पैसे द्यायचे, पण आपण ती साहेबांच्या माध्यमातून अरेंज करून द्यायचो. हम्म. कारण शिंदे साहेब स्वतः ग्राउंडला तेव्हा उतरलेले. हो. तुम्हाला माहिती असेल, काही लोक तर फक्त घरात बसून व्हिडिओ शूटिंग काढत होते, पण शिंदे साहेब हे ग्राउंडला उतरून काम करणारे कार्यकर्ते आहेत. हम्म. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करतोय. हम्म. त्या अनुषंगाने आम्ही केलंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, खूप हॉस्पिटल होते, तिथे ऑक्सिजनची कमी होती. हो. जसं ते कोरोनाच्या काळात बाबा हॉस्पिटल झालं, VN देसाई झालं, हम्म. सिटी हॉस्पिटल झालं, कोहिनूर झालं, त्यानंतर आपलं फौजिया झालं, अशा अनेक ठिकाणी हबीब हॉस्पिटल झालं. अनेक ठिकाणी लोकांचे प्रश्न यायचे हम्म. की इथे ऑक्सिजन कमी आहे, इथे रेमडेसिवीर कमी आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करून साहेबांपर्यंत जायचो. साहेबांच्या माध्यमातून जे शक्य होईल हम्म. तिथे तातडीने साहेबांच्या फोनवर, साहेबांच्या माध्यमातून तिथे ते अरेंज व्हायचं, प्रशासनाच्या माध्यमातून. बर. आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की आपल्या प्रभागामध्ये तरुणांची संख्या देखील खूप जास्त आहे. तरुणांसाठी आपण आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत आणि पुढचं विजन काय आहे तुमचं त्यांच्यासाठी? आता तरुणांच्या माध्यमातून जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते,
त्यांच्या माध्यमातून आम्ही बायोडेटा मागवायचो. हो. जिथे जो कॅपेबल असेल तिथे त्याला बसवून आम्ही काम द्यायचो. हम्म. जसं मेट्रो झालं, केमिकल कंपन्या आहेत, त्यांचे खूप सारे ऑफिसेस हम्म. हे BKC ला आहेत, अंधेरीला आहेत, बरोबर ना. हो. त्या माध्यमातून आम्ही त्यांना जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे जॉब दिलेले आहे. बर. पण माझं जे स्वप्न होतं की एक मोठा रोजगार मिळावा हा हम्म. कलिना विधानसभेत झाला पाहिजे. हो. कारण युवकांची संख्या कलिना विधानसभेत खूप आहे. हो. त्या अनुषंगाने कसं आहे, जेव्हा तुम्ही पक्षाच्या पदावर असता तुम्हाला एक सीमा असते. हम्म. जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी होता तेव्हा त्याला सीमा नसते, बरोबर. बरोबर ना. त्या माध्यमातून आपण कुठलीही गोष्ट आपल्या विधानसभेत अरेंज करू शकतो हो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या लोकांना एक रोजगार मेळावा घेऊन हम्म. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. हम्म. तुम्ही केंद्राच्या घ्या, स्टेटच्या घ्या, गव्हर्नमेंटच्या घ्या. हम्म. आज सर्वात मोठी महानगरपालिका आहे, हम्म. खूप जॉबच्या वेकेन्सी. हो. त्या माध्यमातून कसं आहे, जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमचं प्रशासन ऐकतं. हो. आपण ज्या सूचना देतो त्या सूचनांचं ते काटेकोरपणे पालन करतात. मग आता रस्ता असू द्या, आज माझ्या माध्यमातून शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करून आमच्या विधानसभेतले जे रोड आहेत ते कॉन्क्रिटीकरण झालेले हम्म. आहेत, बरोबर. त्यानंतर आपण नागरी सुविधातून गटारे, लाद्या, पायवाटा हे बनवलेले आहेत. हम्म. त्यानंतर आपण 100 फुटाचा शेड बनवलेला आहे. हम्म. हम्म. जसं जसं लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत येत होत्या त्या समस्या सोडवण्याचं काम एक विकासाचा रथ, एक त्यांचा भाऊ म्हणून मी करत होतो. बरं. मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं युवकांसाठी काय केलंय ते सांगितलं, तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रभागामधले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही सांगितलं. मला विचारायचं आहे स्पेसिफिकली महिलांबद्दल. महिलांसाठी तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत आणि महिलांसाठी तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? महिलांसाठी आता प्रशासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आपण कित्येक महिलांचे वॉर्ड वाईज फॉर्म भरून घेतलेले, त्यांना आपण घरघंटी, शिलाई मशीन, हम्म. कांडपचं वाटप केलं. बर. त्यानंतर आपण त्यांच्यासाठी एक महिलांचा आपण एक नारी शक्ती महोत्सव ठेवला होता. हम्म. त्या अनुषंगाने 5,000 महिलांना आपण साड्या दिल्या. बर. ज्या आता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्या काम करतायत. तर आरोग्य सेविका झाल्या, त्यानंतर आपलं डॉक्टर झाले, हम्म. त्यानंतर आपले इंजिनियर झाले, IAS IPS महिला झाल्या आहेत, बरोबर आहे. हो. ज्या जास्तीत जास्त वाढावा त्या अनुषंगाने आपण महिलांना प्रोत्साहन मिळावं त्या अनुषंगाने आपण त्यांचा एक सन्मान असा एक नारी शक्ती महोत्सव ठेवला होता. बर. त्या अनुषंगाने अशा खूप अनेक योजना आहेत त्या हम्म. महिलांपर्यंत आपण पोहोचवल्या. त्याचा पक्षालाही खूप फायदा झाला हम्म. आणि वैयक्तिक मलाही ते एक बहीण म्हणून, भाव म्हणून मानतात आणि त्यांना मी एक बहीण म्हणून मानतो. जर कसं आहे, तुम्हाला मी तेव्हाही बोललो, आताही बोलतोय, आपण जेव्हा प्रशासनात जातो पदाधिकारी म्हणून त्याची एक लिमिटेशन असते. जर लोकप्रतिनिधी म्हणून मला जर निवडलं तर महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत, आता घरकाम करणाऱ्या महिलांना एक प्रशासनाच्या माध्यमातून एक निधी दिला जातोय, हम्म. बरोबर की नाही. हम्म. त्यानंतर लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर वयोश्री योजना आहे, आता युवकांसाठी योजना आहे, हो. त्यानंतर लघु उद्योग आहेत, बरोबर आहे. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपल्याला त्यातले सर्व माहिती भेटते. हम्म. त्या अनुषंगाने जेव्हा आपण पत्रव्यवहार करतो, हो. त्याचा पाठपुरावा करतो, तर त्या अनुषंगाने आपल्याला त्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल. जे खरोखर होतकरू मुलं आहेत, ज्यांना उद्योग धंद्यासाठी पैशाची कमतरता पडते, बरोबर. मग त्यांना आपण ते रोजगार मिळवून देऊ, हम्म. त्यातून ते काम करतील आणि त्यांची ग्रोथ होईल. हो. एवढंच आपलं विजन आहे. बरं. मला आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत. मला आता हे समजून घ्यायचं आहे की प्रभागामधले सध्याचे प्रश्न काय आहेत? सगळ्यात मोठा प्रश्न सध्याचा प्रभागामधला काय आहे? प्रभागात सध्याच महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, बर. त्यानंतर साफसफाईचा आहे. हम्म. त्यात सर्वात मोठा प्रश्न आता एक असा आहे, डेव्हलपमेंट तर आहेच, हम्म. क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, एसआरएच्या डेव्हलपमेंट आहे, ते तर आहेच. इव्हन दर पावसाळ्यात मिठी नदी लगत असल्यामुळे आमचं क्रांतीनगर, सहकारचा ह्या ठिकाणी पाणी भरतं. मग त्यांना आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं. हम्म. शिशु विकासमध्ये करावं लागतं, म्युन्सिपाल्टी शाळेत करावं लागतं. हम्म.
तर तो सर्वात मोठा प्रश्न आहे. मग त्यांना त्यांचं पुनर्वसन करायचं. मग त्यासाठी MMRDAच्या मार्फत आमच्या कोहिनूर HDL मध्ये काही बिल्डिंग आहेत, पण ते 10 वर्ष जुन्या झाल्यामुळे कसं आहे, लाईट, पाणी, निधी अपुरा पडतो. जर मला स्थानिक जनतेने निवडून दिलं तर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, स्थानिक आमदारांच्या माध्यमातून प्रशासनाशी पाठपुरावा करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जे काही निधी लागतोय तो निधी आपण तिथे पाठपुरावा करून आणू, ते रिपेअर करू बिल्डिंग आणि यांचं पुनर्वसन लवकरात लवकर कसं होईल त्या अनुषंगाने काम करू. दुसरी गोष्ट अशी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट. आमच्या इथे स्लम एरिया 70%, 30% बिल्डिंग वगैरे असा एरिया आहे. तिथे मग संदेश नगर झालं, क्रांतीनगर झालं, वाडिया इस्टेट झालं. त्यानंतर मग तुम्ही पुढे आलात तर ते किस्मत नगर झालं, गफूर खान झालं, संभाजी चौक झालं, तानाजी चौक आहे. त्यानंतर पुढे गेलात तर श्रीकृष्ण चौक आहे. त्यानंतर तुम्ही या पट्ट्यात आलात, आल्मेडा बाग आहे, तुर्डेवाडी आहे, शिंगरेवाडी आहे. अशा अनेक ठिकाणी डेव्हलपमेंटची खरोखर खूप गरज आहे. आणि सर्वात जास्त जर तुम्ही बघायला गेलात तर आमच्या इथे एक बाजार आहे, तिथे नाही बोललं तरी बैल बाजार म्हणून, तिथे कम से कम 15 ते 20 हजार लोक रोज भाजी मार्केट आहे मोठं, ते मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायला येतात. तिथे एक क्रांतीनगर म्हणून एरिया आहे, तिथे एक RMC आहे, तिकडनं गाड्या रोज जात आहेत. त्याचा लोकांना खूप त्रास होतोय, लोक आजारी पडत आहेत. खूप लोकांनी त्याचा विरोध केला, पण काय झालंय, काही लोक मॅनेज झाले असतील, बरोबर की नाही. तर सर्वात मोठा प्रश्न तोही एक आहे की उद्या जर सर्वसामान्य जनतेने या विकासाच्या रथाला जर निवडून दिलं तर 100% पहिला मी ती RMC आहे, त्याचा रस्ता दुसऱ्या साईडनी आहे, बरोबर आहे. तर वाडे इस्टेडी कॉलनी प्रायव्हेट असल्यामुळे तिकडनं ते गाड्या मी बंद करेन. दुसरी गोष्ट, प्रशासनाशी पाठपुरावा करून ती RMC शिफ्ट करता येते का कुठे तिकडनं, तो प्रयत्न करेन. मला अजून एक तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. मी थोडंसं तुमच्याबद्दल ज्यावेळेस रिसर्च करत होतो त्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ खूप व्हायरल देखील झाला होता, खूप लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स आणि लाईक्स केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक महिला होती, एक मावशी होत्या, आणि त्या मावशी त्या व्हिडिओमध्ये एवढ्या भावूक झाल्या, त्या अक्षरशः त्या मावशी रडायला लागल्या होत्या. तर मला तो एक इन्सिडेंट समजून घ्यायचा होता की तो नेमका इन्सिडेंट काय होता, काय कशा प्रकारे तुम्ही ती मदत केली त्या मावशीला. मी तुम्हाला तेच सांगतोय, मी विधानसभेत 22 ते 28 हजार पर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले, आणि आपण ते लोकांपर्यंत कनेक्ट झालेलो. अशा खूप महिला आहेत ज्या घरकाम करतायत, ज्यांचे पाल्य नाहीये, मागे पुढे कोण नाहीये, त्यांची लहान मुलं आहेत, त्यांच्या आपण शाळेत त्यांनी ऍडमिशन केलंय, पण आपण त्यांची जेवढी शक्य होईल तेवढी आपण त्यांना मदत करतोय. शाळेची फीस असू द्या, आपण अर्धी करायला लावतोय. आपल्याकडनं जेवढी मदत होईल, पुस्तकं, वया, दप्तर, गणवेश, जे जे शक्य होईल ते आपण त्या विद्यार्थ्यांना, त्या गरजू महिलांना जे शक्य होईल ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत किती महिलांना मदत केली असेल? असं बघायला गेलं तर खूप कधी मोजल्या नाही, पण माझ्याकडनं जेवढं होईल. बघा कसं आहे, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली लोक आहे, आपल्याला गरिबीची जाण आहे. त्या अनुषंगाने आपण हा विचार करतो की जे आपण भोगलंय ते त्या मुलांनी नाही भोगलं पाहिजे. त्या अनुषंगाने तो कुठेतरी चांगल्या लेवलला गेला पाहिजे. आपल्याला जे नाही भेटलं ते त्यांना आपण कसं काय अवेलेबल करून देता येईल ते आपण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. बरोबर. अजून काय आपल्या प्रभागातले प्रश्न आहेत? रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. असे प्रश्न बघायला गेलो तर माहिती आहे ना, प्रभाग आला तर अनेक प्रश्न येतात. आता मला थोडंसं त्याच्या पुढे जाऊन हे विचारायचं आहे की तुम्ही म्हटलात की रस्त्याचा प्रश्न आहे, रस्त्यासाठी तुम्ही सांगितलं की आपल्याला कशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करता येईल. पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार, आणि पाण्याचा नेमका प्रश्न काय ते पण मला सांगा. पाण्याचा प्रश्न असा आहे की कमी दाब असल्यामुळे पाणी येत नाही. पाण्याची एक लिमिटेशन असते सगळ्याच पूर्ण प्रभागामध्ये. तर मला स्थानिक जनतेने जर निवडून दिलं तर ते पाणी
24 घंटे कसं येईल त्याची मी एक पॉलिसी बनवेन प्रशासनाला हाताशी घेऊन. आणि जिथे जिथे अर्ध्या इंचाची 1 इंचाची पाईपलाईन आहे तिथे ती मोठी पाईपलाईन कशी करता येईल, 2 इंचाची, 3 इंचाची, 9 इंचाची कशी करता येईल, त्यासाठी मी पाठपुरावा करेन. आणि त्यांना पाणी कसं 24 घंटे पुरवता येईल त्याची मी दखल घेईन. बर, आपल्या प्रभागामध्ये कचऱ्याचाही प्रश्न आहे ना, कचऱ्याचाही प्रश्न आहे. त्याच्यासाठी तुम्ही काही विजन, काही उपाय विचार केलाय? आम्ही तो प्रशासनाच्या माध्यमातून केलाय. ओला कचरा, सुका कचरा, त्या मशिनरी आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही डोर टू डोर घरघंटी घेऊन जातोय, बरोबर की नाही, कचरा होऊ नये म्हणून. आता माझ्या डोक्यात एकच विजन आहे, प्रभाग कचरा मुक्त करणं. ज्या कचरा कोंडी आहेत, बरोबर, त्याच्याने दुर्गंधी होते, आजार होतात, तर ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक पॉलिसी बनवू प्रशासनाला हाताशी घेऊन, आणि माझा प्रभाग कचरा मुक्त कसा करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. बरं, महिलांसाठी काय गोष्टींचा विचार केला तुम्ही? महिलांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. कारण असे खूप योजना आहेत, केंद्राच्या आहेत, महाराष्ट्र सरकारच्या आहेत, महानगरपालिकेच्या माध्यमातून आहेत, पण त्या क्रायटेरियात बसतायत, पात्र आहेत, पण त्यांना कोणी गाईड करणारं नाही. तर त्या अनुषंगाने मार्गदर्शन साठी एक टीम लावेन. त्या महिलेपर्यंत आपण कसं पोहोचू आणि त्यांना कसं आपण त्याचा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या योजना येतात त्याचा लाभ कसा देता येईल त्यासाठी मी कटिबद्ध असेल. तुम्हाला माहिती आहे, आज मुंबई म्हटलं तर धगधगीचं वातावरण, सर्वांचं हातावर पोट आहे, कामाला गेलं तर त्यांचं घर चालणार, बरोबर. त्या धगधगत्या ह्याच्यामधून महिलांसाठी आम्ही आता एकविरा आई दर्शन मोफत हा एक कार्यक्रम घेतला होता. त्या अनुषंगाने नाही बोललं तरी 1,500 ते 2,000 महिला, त्यांच्यासाठी AC बस, जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था करून त्यांना एक बोलतात ना रोजच्या जीवनातून एक थोडा एक आनंदाचा क्षण म्हणा, या देवीच्या दर्शनाचा एक हे म्हणा, त्या अनुषंगाने आत्ताच आम्ही केलं. आणि असे अनेक जे उपयोगी आहे, जसं आरोग्य शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, असे अनेक उपक्रम आपण घेत राहतो. मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला याच्याशीच रिलेटेड बोलायचा आहे, महिलांशी रिलेटेडच बोलायचा आहे, पण तो आहे मुस्लिमांशी रिलेटेड किंवा अल्पसंख्याकांशी रिलेटेड. आपल्या प्रभागामध्ये अल्पसंख्याक आणि मुस्लिमांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तुमचं त्यांच्यासाठीचं काय विजन आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय काय कामं? जसं मी मगाशी म्हटलो की मी 22,000 ते 28,000 महिलांचं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले. तर आम्ही कुठली जातपात बघत नाही, माणुसकी हा सर्वात मोठा एक धर्म आहे. त्या अनुषंगाने आमच्यापर्यंत जे समस्या घेऊन येतात ते समस्या सोडवण्याचं आम्ही काम करतोय. जसं मगाशी तुम्हाला बोललो, शिंदे साहेबांच्या माध्यमातून नागरी सुविधासाठी महानगरपालिकेतून निधी आला होता. आम्ही तो जिथे जिथे गरज आहे, आता तुम्ही किस्मतनगर बोला, तिथे मुस्लिम समाज जास्त आहे, तिथे आपण ते निधी यूज केला. त्यांना अडचणी होत्या त्या गटारात, म्हणजे चालता येत नव्हतं, तिथे आपण ते बनवून दिलं. त्यानंतर सर्वात मोठं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हा आम्ही सर्वप्रथम पहिला तिथेच केला, किस्मतनगर मध्ये. त्याचा उपयोग आजही लोक घेत आहेत. बरोबर, तुमचं विजन माझ्या लक्षात आलं. तुमचा बोलण्यावरून हेही कळतं की तुमच्या प्रभागामधला अभ्यास आहे, तुम्ही तिथे ऍक्च्युअली जमिनीवरती उतरून काम केलेलं आहे. आता मला शेवटचा 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. जर उद्या जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आणि जर तुम्ही निवडून गेलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये कुठलं काम प्रायोरिटीवरती कराल? मी तुम्हाला सांगतो, जनतेने जर मतदान रूपी आशीर्वाद मला दिला आणि जर मी निवडून आलो तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो 100 दिवसाच्या आत स्मशानभूमी डेव्हलप करेन. दुसरी गोष्ट, जे मगाशी मी तुम्हाला बोललो, RMCचा मुद्दा, तिथे बाजार आहे, सब्जी बाजार आहे, तर त्या बाजारातून रोज गाड्या अपडाऊन होतात RMCच्या, टाइम टेबल नसताना. त्याच्यामुळे खूप लोक आजारी पडत आहेत. तर
सर्वप्रथम मी त्यांचा तो रस्ता चेंज करेन. RMCच्या ज्या गाड्या जातात त्या, कारण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी, तिकडनं त्या गाड्या गेल्याच नाही पाहिजे. ठीक आहे, काही लोकांचे मुद्दे आहेत की विकास झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, पण लोकांना आजारी पाडून आपल्याला हा विकास नकोय. तुम्हाला जो रस्ता दिलेला आहे तो रस्त्यानेच तुम्ही तुमच्या त्या गाड्या गेल्या पाहिजे. त्याच्यामुळे स्थानिक सर्वसामान्य जनतेला त्रास होता कामा नये. आपण या पॉलिसी, आपण हे डेव्हलपमेंट का आणतो, स्थानिक लोकांना त्याचा फायदा व्हावा की त्याचा नुकसान व्हावं. तर तो एक मुद्दा आहे की त्या गाड्या तिकडनं बंद करणार आणि ते जे रस्ते आहेत ते कॉन्क्रिटीकरण करून कसे चांगले करता येतील आणि तिथल्या लोकांना त्याचा कसा फायदा होईल त्याचा मी एक प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, ज्या सरकारच्या माध्यमातून योजना आहेत त्या योजना परत डोर टू डोर कसे पोचले जाईल त्याचा मी एक आढावा घेईन. बाकी डेव्हलपमेंटचे खूप सारे मुद्दे आहेत ते मी मार्गी लावेन. जसं आमच्या इथं आता तुम्हाला एक सांगतो, मार्केट आहे, मच्छी मार्केट खूप दयनीय अवस्थेत आहे. ते एक डेव्हलपमेंट कसं होईल ते बघेन. बाकी रिडेव्हलपमेंटचे खूप सारे मुद्दे आहेत. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो 70% आमच्या इथे स्लम आहे. ते डेव्हलप कसं होईल, तिथले युवक आहेत सर्वात जास्त, त्या युवकांना रोजगार मेळाव्याच्या मार्फत रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल. रोजगाराबरोबर आता मुलं खेळापासून वंचित होत चालली. तर क्रिकेटचे सामने झाले, कबड्डीचे सामने झाले, चित्रकला स्पर्धा झाल्या, चेसच्या स्पर्धा झाल्या, अशा अनेक वेगवेगळे उपक्रम घेऊन, त्यानंतर आपलं आरोग्याच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर आपलं रक्तदान शिबिर झालं. अशा अनेक उपक्रम घेऊन मी जनतेसाठी काम करेन. आणि तुम्ही जसं बोलला 100 दिवस, ह्या 100 दिवसात असे विविध प्रोग्राम घेतल्यानंतर मी तुमच्याकडे परत येईन, तुम्ही त्याचा आढावा घ्या. मी बोल मराठीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो, जर तुम्ही निवडून आलात तर 100 दिवसांत परत आपण भेटूया आणि आपण परत पाहूया की तुम्ही जे कामं सांगितलेले आहेत ते कामं तुम्ही केलेले आहेत की नाही. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपल्या प्रभागातली लोक तुम्हाला आता पाहत असतील, आपला व्हिडिओ युट्यूबवरती जाईल, लोकांपर्यंत पोहोचेल, तुम्हाला त्यांना एक काय शेवटचा मेसेज, शेवटचा संदेश त्यांना द्यायचा आहे? सर्वसामान्य जनतेने मला बघितलं आहे काम करताना. मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो, जर जनतेने मतदान रूपी आशीर्वाद मला दिला तर आई जगदंबेच्या साक्षीने सांगतोय की ज्या ज्या समस्या असतील, जो माझ्याकडे घेऊन येईल, त्या समस्या सोडवण्याचं काम हा दशरथ सकपाळ करेल, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि तुम्ही माझ्याकडे जे जे प्रश्न घेऊन याल त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न सोडवण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचे काम हे मी करेन. जिथे जिथे वाटेल की हे काम नाही होणार तर वेगवेगळ्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून, असे प्रशासनाच्या माध्यमातून त्या एक नवीन नवीन पॉलिस्या बनवून त्या काम कसं करता येईल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. बरं, थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. मी आशा करतो की तुम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि पुढे आपण 100 दिवसानंतर परत एकदा भेटूया आणि तेव्हा आपण पाहूया की तुम्ही आत्तापर्यंत काय कामं केलेली आहेत. जर कामं झाले नाहीत तर लोक हाच व्हिडिओ परत तुम्हाला पाठवतील आणि परत प्रश्न विचारायला मागे पुढे पाहणार नाहीत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जर मला संधी भेटली तर असं काही होणार नाही, कारण आम्ही काम करणारी लोक आहोत. 100% आम्ही काम करणार आणि तुम्ही तर मला फोन करालच, कारण जेव्हा आपण काम करतो तेव्हा लोक आवर्जून समोरून कामं घेऊन येतात आणि ती कामं मार्गी लागतात. आजपर्यंत तेच झालंय आणि तुम्ही स्वतःहून मला फोन कराल की तुम्ही या, तुम्ही चांगलं काम करताय. नक्कीच. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.